कांद्याला प्रति किलो किमान 25 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, नाहीतर याच ठिकाणी आत्महत्या करतो, अशा शब्दात एका संतप्त शेतकऱ्याने खिशातून थेट विषारी औषधाची बाटली काढल्याने मंचर येथील कांदा उत्पादक सर्वपक्षीय महामोर्चात एकच खळबळ उडाली। उपस्थित नागरिक आणि नेत्यांनी तातडीने हस्तक्षेप करत या शेतकऱ्याला रोखले। मात्र या घटनेमुळे कांदा उत्पादक बळीराजाच्या मनातील तीव्र संतापाने विदारक परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रासमोर आली आहे। कांद्याच्या पडलेल्या दरामुळे उद्ध्वस्त होत चाललेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी आणि कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मंचर येथील नंदी चौकात विराट सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हजेरी लावली होती। काही दिवसांपूर्वीच देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली मंचर बाजार समितीचे लिलाव बंद पाडण्यात आले होते। त्यानंतर आज सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत नंदी चौकात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चात भाषणे सुरू असतानाच एका हताश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 25 रुपये हमीभाव द्यावा, नाहीतर मी इथेच जीव देतो असे ओरडत खिशातून कीटकनाशकाची बाटली बाहेर काढली। हा प्रकार पाहताच बाजूला उभ्या असलेल्या शेतकऱ्यांची आणि नागरिकांची धावपळ उडाली। त्यांनी तात्काळ त्या शेतकऱ्याच्या हातातील बाटली हिसकावून घेत त्याला शांत केले। या घटनेमुळे मोर्चातील वातावरण कमालीचे तापले होते। मोर्चातील नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कांदा हे नाशिवंत पीक आहे, शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून ते पिकवलं आहे, पण सरकारला बळीराजाची पर्वा नाही। या पडलेल्या दरामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। सरकारला वठणीवर आणून कांदा उत्पादकांचा हा आक्रोश दिल्लीच्या तख्ताला हलवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिला। कांद्याला प्रति किलो किमान 25 रुपये इतका निश्चित हमीभाव मिळालाच पाहिजे। कांदा निर्याती संदर्भातील जाचकाठी तातडीने रद्द कराव्यात। अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी। नंदी चौकातील हा महामोर्चा सरकारने गांभीर्याने न घेतल्यास आगामी काळात तीव्र रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे। शांत शेतकरी, ही एका शेतकऱ्याची व्यथा आहे, तो या ठिकाणी मांडतोय। तर अखंड महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली ही भूमी आहे। खरं तर छत्रपती